नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजी एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 24 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्वचे सर्व महत्त्वाचे असे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत, जे की आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया मग. पहिला प्रश्न पाहूया. भारतातील एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील नवी दिल्ली घोषणापत्राला एकूण किती राष्ट्रांनी पाठिंबा दिला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 89. आता अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, जसे की आपल्याला माहितच आहे की एआय इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याची नुकतीच सांगता झालेली आहे आणि त्यामध्ये 89 देशांच्या पाठिंब्याने नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारून ही एआय इम्पॅक्ट समिटची सांगता करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ह्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एक नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारलेलं होतं आणि त्यामध्ये 89 देशांच्या पाठिंब्याने हे घोषणापत्र स्वीकारलेले आहे आणि नवी दिल्ली घोषणापत्र 7 स्तंभांभोवती रचलेले आहे, जे की जागतिक एआय सहकार्याचा कणा आहे. तर या नवी दिल्ली घोषणापत्रामध्ये किती स्तंभ आहेत? तर ते आहेत 7 स्तंभ. 7 स्तंभांभोवती ही रचलेली नवी दिल्ली घोषणापत्र होती. चला तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, 24 फेब्रुवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. मित्रांनो, 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा केला जातो आणि उत्पादन शुल्क सीमा शुल्क विभागाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, उत्पादन शुल्क का साजरा केला जातो? उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभागाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 24 फेब्रुवारी हा दिवस उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रहार नावाचे धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, गृह मंत्रालयाने प्रहार ही भारताची नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण सुरू केलेली आहे. तर प्रहार मित्रांनो ही काय आहे? हे तर एक धोरण आहे आणि ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? तर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाशी रिलेटेड आहे. आणि या धोरणाचे उद्दिष्ट पाहूया आपण आता. उद्दिष्ट काय आहे? तर प्रतिबंध, गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखालील समन्वय, तांत्रिक सुधारणा आणि कायद्याच्या नियमांचे पालन याद्वारे विकसित होत असलेल्या दहशतवादी धोक्यांना तोंड देणे हे या प्रहार नावाच्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने चालू केलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, पंजाब. तर मित्रांनो, नुकतेच पंजाब सरकारने 40 लाख ब्ल्यू कार्ड धारक कुटुंबांना मोफत अन्न किट पुरवण्यासाठी मेरी रसोई ही योजना पंजाब सरकारने सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये 40 लाख ब्ल्यू कार्ड धारकांना मोफत अन्न किट पुरवण्यात येणार आहे. आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोषण सहाय्य उपक्रमाची देखील घोषणा केलेली आहे. आपण इथे पाहू शकता, ही पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि पंजाबमधील मेरी रसोई योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 3 महिन्यांसाठी अन्न किट मिळणार आहे. किती महिन्यासाठी अन्न किट मिळणार आहे? तर हे 3 महिन्यासाठी अन्न किट मिळणार आहे, असं या योजनेचं स्वरूप आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आपला प्रश्न क्रमांक 5 आहे, वज्र प्रहार सरावाची 16वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो, भारत आणि अमेरिका तर हे वज्र प्रहार कोणाच्या दरम्यान आयोजित केलं जातं? तर ते आहे भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान हा सराव आयोजित केला जातो आणि हा कुठे आयोजित केला गेला? तर हिमाचल प्रदेशमध्ये 23 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान आयोजित होणार आहे आणि हा कितवा आहे? तर हा 16वा वज्र प्रहार सराव आयोजित होईल. आणि सरावाचा उद्देश काय आहे मित्रांनो? तर भारत आणि अमेरिका संरक्षण सहकार्य दृढ करणे आणि आंतर कार्यक्षमता वाढवणे हे या वज्र प्रहार सरावाचे उद्दिष्ट आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 6 आहे 10व्या आसाम पोलीस बटालियन मुख्यालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कामरूप मध्ये 10व्या आसाम पोलीस बटालियन मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री म्हणजेच की आपले अमित शहा यांनी कामरूप मध्ये 10व्या आसाम पोलीस बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केलेली आहे आणि आसाम पोलीस बटालियन एबीपी जिल्हा पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करते. तर मित्रांनो हे आसाम पोलीस बटालियन काय आहे तर ते जिल्हा पोलीस असतात ना त्यांना ते मदत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करत असते. कोण तर आसाम पोलीस बटालियन. चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न क्रमांक 7 आहे नेदरलँड्सचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रॉब जेटन. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो नुकतीच नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन बनलेले आहेत. ते 38 वर्षीय रॉब जेटन हे नेदरलँडच्या सर्वात तरुण पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो जेटन हे देशाचे पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान देखील बनतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 8 आहे पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिखर धवन. तर मित्रांनो शिखर धवन कोण आहे तर तो माजी भारतीय क्रिकेटर आहे. आता आपण अधिक माहिती जाणून घ्या. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता शिखर धवन यांची दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून शिखर धवनची नियुक्ती केलेली आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि टांझानिया यांच्यातील 4थी संयुक्त संरक्षण सहकार्य समिती कोठे आयोजित झाली? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 झांझिबार. तर मित्रांनो संरक्षण सहकार्य बैठकीत चालू संरक्षण आणि सहकार्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. या 4थी संयुक्त संरक्षण बैठकीत काय झालेलं आहे तर संरक्षण सहकार्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि लष्करी प्रशिक्षण सेवा ते सेवा सहकार्य सागरी सुरक्षा आणि संरक्षण उद्योग सहकार्यात सहकार्य वाढवण्यावर चर्चा देखील या 4थी संयुक्त संरक्षण सहकार्य बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे चांद्रयान 4 साठी संभाव्य लँडिंग साइट म्हणून इस्रोने ओळखलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचे नाव काय आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॉन्स माउंटन 4 MM4. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो आता पाहूयात की आपण माउंस माउंटन 4 म्हणजेच की MM4 काय आहे. तर मित्रांनो चंद्रयान 4 साठी हे संभाव्य लँडिंग साइट आहे. आता आपण ह्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर हे काय आहे माउंस माउंटन तर हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात स्थित एक पर्वतीय प्रदेश आहे मित्रांनो आणि जो त्याच्या खडकाळ भूप्रदेशासाठी आणि वैज्ञानिक महत्वासाठी ओळखला जातो. कोण तर MM4 आणि इथे आता चंद्रयान 4 साठी संभाव्य लँडिंग साइट म्हणून इस्रोने ओळखलेली आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 10 महत्वपूर्ण असे 24 फेब्रुवारी 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. आपले येणाऱ्या एक्झाम साठी हे 10 प्रश्न आणि उत्तर खूप महत्वाचे आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.